तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पण वजन कमी होत नाही. मुलांना हेल्दी काहीतरी डब्यावर द्यायचं आहे, पण काय द्यावं हे कळत नाही. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. पण ही एवढी हेल्दी असणार आहे की जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तेव्हासुद्धा खाऊ शकता, किंवा जर मुलांना डब्यावर द्यायचं आहे तेव्हासुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्कीच डब्यावर देऊ शकता. ही हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी मी आदल्या दिवशीच ही मोड आणण्यासाठी टाकलेली होती. तर इथे बघू शकता मोठीला छान अशी मोड आलेली आहे आणि तीच मी एक वाटी इथे घेतलेली आहे. तसेच चणेसुद्धा मी आदल्या दिवशी इथे भिजत घातलेले होते आणि चण्यालासुद्धा तुम्ही बघू शकता छान अशी मोड यायला सुरुवात झालेली आहे आणि तेच चणे आपण इथे घेतलेली आहे. तसेच अर्ध वाटी इथे आपण बरबटीसुद्धा घेणार आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर मी इथे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे. एक परात घ्यायची आहे आणि या परातीमध्ये आपल्याला हे जे बारीक केलेलं वाटण आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे जे एक वाटण आहे ते मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आपण हा हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी इथे बरबटी आणि चण्याचा वापर केलेला आहे. तसंच याच्यामध्ये तुम्ही मोड आलेले मूगसुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. त्याचप्रमाणे बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेली इथे आपल्याला पानकोबीसुद्धा घालायची आहे. तशीच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा इथे घालायची आहे आणि तसाच बारीक चिरलेला कढीपत्तासुद्धा इथे घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, चवीनुसार हळद घालायची आहे, चवीनुसार तिखट घालायचं आहे, धनेपूड घालायचं आहे, तीळ घालायची आहे आणि ओवा घालायचा आहे. 1 कप एवढं आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि त्याच कपाने 1 कप एवढं आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा घालायचं आहे. खूप असा हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली काकडी किंवा बारीक चिरलेला बीटसुद्धा घालू शकता. आता आणखी याची चव वाढवण्यासाठी अर्ध लिंबूसुद्धा मी याच्यावर पिळून घेत आहे. तुम्ही याच्यामध्ये अर्ध वाटी दहीसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर हाताने आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही याच्यावर थोडं पाणी घालू शकता आणि जर आवश्यकता नसेल तर इथे पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही. पण इथे मला थोडं पाण्याची कमतरता वाटत होती, म्हणून मी ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये वगैरे बारीक करून घेतलेली होती त्याच्यातच थोडं पाणी घातलं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार करून अगदी 10 मिनिटासाठी आपल्याला हे साईडने ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते छान असं मुरलं जाईल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि इथपर्यंत मला आणण्यासाठी किंवा मला सपोर्ट करण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप 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 असे धन्यवाद. तर इथे बघू शकता मस्त आपली ही जी कणिक आहे किंवा हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे आणि मी ते बरोबर 10 मिनटे इथे छान असं मुरूसुद्धा दिलेलं आहे. 10 मिनटं पूर्ण झालेले आहे. आता याच्यातला एक गोळा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे. आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि थोडं घोळण लावून घ्यायचं आहे. घोळण लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडं घोळण लावत लावत एक प्रकारची याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर ही चपाती लाटताना या चपातीचा आकार अशा प्रकारे थोडा बिघडणार आहे, कारण की आपण याच्यामध्ये कडधान्य वापरलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, याला छान असा शेप देण्यासाठी आपल्याकडे असलेली एखादी काठाची प्लेट घ्यायची आहे किंवा एखाद्या डब्याचं झाकण घेतलं तरी चालेल. तर मी इथे डब्याचं एक झाकण घेणार आहे आणि त्याला छान असा गोलाकारमध्ये शेप देऊन देणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. माझ्याकडे काठाचं लहान डब्याचं झाकण होतं, त्याच्यामुळे मी इथे लहान लहान असा या चपातीला आकार देणार आहे. तर तुमच्याकडे जर मोठं झाकण असेल तर तुम्ही मोठासुद्धा शेप या नाश्त्याला नक्कीच देऊ शकता. आता एकीकडे आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हा नाश्ता अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. एका साईडने थोडा भाजत आला की आपल्याला हा जो नाश्ता आहे तो परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या बाजूने परतवायचा आहे आणि आता याच्यावर छान असं हेल्दी तूप आपल्याला याच्यावर घालायचं आहे. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न हा राहील की आपण वेट लॉससाठी हा नाश्ता बनवत आहोत, तर वेट लॉससाठी तूप चालत नाही. तर तूप जे आहे ते आपल्या शरीरातील गुड फॅट वाढवते
आणि जेव्हा आपल्या शरीरातील गुड फॅट वाढेल तेव्हाच आपल्या शरीरातील बॅड फॅट जे आहे ते कमी होणार आहे. आणि रोज 1 चम्मच तूप आपल्या शरीरासाठी खूप असं हेल्दी असतं. रोज आपण तेलाऐवजी 1 चम्मच तूप खाल्लं तर आपल्या शरीरासाठी हे खूप असं हेल्दी असतं आणि चांगलंसुद्धा असतं. म्हणून आपण रोज जेवणामध्ये 1 चम्मच तूप हे खाल्लंच पाहिजे. म्हणून इथे मी 1 चम्मच एवढं तूप या नाश्त्यावर घालून घेत आहे. तुम्ही इथे नाश्त्याचा कलर बघू शकता आणि नाश्ता बघू शकता. अप्रतिम असा नाश्ता झालेला आहे आणि कलरसुद्धा किती छान असा या नाश्त्याला आलेला आहे. खूप क्रिस्पी असा हा नाश्ता बनवून तयार होतो. अशा प्रकारे मी इथे पहिला नाश्ता बनवून घेतलेला आहे. याच प्रकारे आपण आपला जो दुसरा नाश्ता आहे तो सुद्धा इथे बनवून घेणार आहे. दुसरा नाश्ता बनवण्यासाठी सुद्धा मी इथे गोळा घेऊन घेतलेला आहे, त्याला घोळण लावलेला आहे आणि याचासुद्धा नाश्ता अशा प्रकारे मी लाटून घेणार आहे. खूपच क्रिस्पी आणि चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. आपल्याकडे कोणी पाहुणे आले असेल तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता बनवू शकतो. वजन कमी करण्यासाठी खूप चांगला पर्याय हा नाश्ता आहे. तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या नाश्त्याला सुद्धा मी अशा प्रकारे शेप देऊन दिलेला आहे आणि हा नाश्तासुद्धा मी छान असा इथे भाजून घेणार आहे किंवा शिजून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे मी सर्व जे नाश्ता आहे ते इथे बनवून घेतलेला आहे. हा जो नाश्ता आहे तो खूपच चवीला चविष्ट बनतो. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आता इथे बघू शकता अशा प्रकारे हा सुद्धा नाश्ता इथे तयार आहे आणि याच प्रकारे पूर्ण नाश्ता जो आहे तो मी इथे बनवून घेतलेला आहे. तुम्ही हा नाश्ता बघू शकता. या नाश्त्याचा कलर बघू शकता. अप्रतिम असा या नाश्त्याला कलर आलेला आहे. त्याचप्रमाणे हा नाश्ता खूप असा चवीला चविष्ट झालेला आहे. तुमच्या घरी तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही हा नाश्ता बनवला तरी त्यांना खूपच आवडणार आहे. म्हणून मुलांच्या डब्यावर देऊ शकता, वेट लॉससाठी करू शकता. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर प्रीतिखंडा रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.